अजितदादांसारखा नेता, ज्याने त्याची प्रशासनावर पकड होती, जरब होती म्हणून ते ओळखले जायचे. परंतु त्यांच्या मृत्यूच्या दिवशीच मंत्रालयात एक प्रचंड लाजिरवाणा प्रकार घडलेला पाहायला मिळाला. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा देऊन टाकला. त्यांनी त्याच्यावरती सह्या केल्या. मात्र या फाईल्स ज्या आहेत त्या अजितदादांनी रोखून ठेवल्या होत्या. हे खातं आधी माणिकराव कोकाटे यांच्याकडे होतं. काही कारणास्तव गडबड आढळल्यामुळं माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा याच्यावरती सह्या केल्या नव्हत्या. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं पद गेल्यानंतर ज्यावेळी या फाईल्सचं काम अजितदादांकडे आलं, त्यावेळी अजितदादांनी देखील या गोष्टींची शहानिशा करूनच पुढे या फाईल्स द्यायच्या ठरवलं होतं. अल्पसंख्याक दर्जा हा शाळांना देण्यासाठी इतकी घाई का आणि कशासाठी? तर यात काही महत्त्वाच्या बाबी आहेत. पहिली बाब म्हणजे ज्यावेळेस एखाद्या शाळेला अल्पसंख्याक शाळेचा दर्जा मिळतो, तर त्यावेळेस त्या शाळेमध्ये सरकारी हस्तक्षेप कमी प्रमाणात होऊ लागतो कार्यकाजात. दुसरी बाब अशी आहे, अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर अनुदान जे आहे ते कोट्याच्या कोट्या प्रमाणात मिळतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशा शाळेवर लावण्यात येणारे जे शिक्षक आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा किंवा तपासणी पडताळणी ही जास्त प्रमाणात केल्या जात नाही.